असणार आहे। तर आपण आता उकडीचे मोदक करणार आहोत उद्यापासून, म्हणजे गणपती बाप्पा बसतात त्यापासून तर उठेपर्यंत 10 दिवस आपण मुंबईमध्ये छोटासा बिझनेस स्टार्ट करत आहे। तर मी तुम्हाला तयारी दाखवत आहे की कशी चालू आहे। चला या। गणपती बाप्पा मोरया। स्वामींच्या आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने छोटासा नवीन बिझनेस आम्ही स्टार्ट करत आहे, म्हणजेच लालबागचा जे प्रसिद्ध महादैवत आहे म्हणजे गणपती बाप्पा लालबागचा राजा, तर तिथं आम्ही उकडीचे मोदक 10 दिवस करणार आहे आणि त्याचीच ही तयारी आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या नवीन व्यवसायाला सपोर्ट करा। कसं वाटलं तुम्हाला ते नक्की सांगा। तर चला सुरू करूया। श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं की मी मुंबईला जात आहे, तर कशासाठी नक्की बघा। हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे। कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर आपण आता उकडीचे मोदक करणार आहोत उद्यापासून, म्हणजे गणपती बाप्पा बसतात त्यापासून तर उठेपर्यंत 10 दिवस आपण मुंबईमध्ये छोटासा बिझनेस स्टार्ट करत आहे। तर मी तुम्हाला तयारी दाखवत आहे की कशी चालू आहे। चला या मग। सगळ्यात अगोदर आम्ही नारळ घेतले, तुम्ही बघू शकता। हे नारळ फोडायची प्रोसिजर चालू आहे, इथं घे। तर अशा पद्धतीने नारळ हा, तर इथं आता बघा, आधी आपण नारळ सोलून वगैरे घेतले होते आणि त्याच्यानंतर फोडलेले आहेत, म्हणजे एका नारळाचे 2 भाग केले जाते। याचं पाणी वेगळे काढलेलं आहे आमच्यासाठी। आणि हे आपण फोडत असताना ना खराब नारळी पण निघत असतात, जसे की आम्ही खराब नारळी इथं ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता तिथं ठेवलेले आहेत। आता तेवढे निघालेले आहेत, जास्त पण निघतात कमी पण निघतात, तर असू द्या। तर इकडे जे आहे हे मोदकांचं पीठ आहे, जे आपल्याला मोदकांना लागणार आहे ते या पीठ आहे। हा गुळ आहे, बघू शकता। ह्या इथं आपल्याला गुळ आणून ठेवलेला आहे। आणि इथं बघा हे आहे तूप आपल्याला लागणार आहे, ते ही विलायची पावडर आहे आणि हे जायफळ आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर हे जे आम्हाला साहित्य लागणार आहे ते इथंच आहे। हे मोदकांसाठी स्टीम भांडं आहे, अजून एक भांडं आहे। त्याच्यानंतर हायजेनिक आपल्याला ठेवायचं आहे सर्व, म्हणून हे बघा कॅप आणलेले आहेत घालण्यासाठी। त्याच्यानंतर हे हात वगैरे पुसण्यासाठी, कोणी पार्सल वगैरे घेऊन जाणार तर त्यांच्यासाठी हे रबर वगैरे पॅक करण्यासाठी। आणि अजून भरपूर साहित्य आम्ही इथं ठेवलेलं आहे। अजून एक्स्ट्रा नारळ इथं आणून ठेवलेले आहे, बघू शकता। तर अशा पद्धतीने आमचं सुरू आहे। आता आम्ही जिथं जे जागा आहे तिथं जाणार आहे, तर चलो बाय। तर सगळ्यात अगोदर आम्ही नारळी सोलून घेतली, नंतर ते फोडून घेतली, त्याच्यामधलं पाणी वेगळं काढले। खराब आणि व्यवसाय म्हटलं की थोडंसं तोटा नफा नुकसान होत असते। जे खराब नारळी असतात ना, तर आपल्याला लोकांना चांगलंच द्यायचं आहे। खराब नारळी आम्ही एका साईडने ठेवली होती आणि आम्ही इथं निघालेलो होतो म्हणजे हे जागा पाहायला। तर फायनली आम्ही लालबागचा जो राजा आहे तिथं पोहोचलेला आणि खूप छान असं मुंबईमध्ये डेकोरेशन वगैरे केल्या जाते, तुम्ही बघू शकता। या इथलं मला नाव नाही येत आहे, काहीतरीच आहे इथलं या म्हणजे डेकोरेशनचं की गणपतीचं नाव। तर हे थोडंसं मी शूट करून घेतलं। आणि मुंबई म्हटलं म्हणजे की तुम्हाला माहिती आहे मुंबई कोणती मोठी सिटी, आणि त्यातल्या त्यात लालबागचा राजा म्हणजे तो किती मोठा आहे। तर माझे एक फॉलोअर्स आहेत ज्या मुंबईला इथंच म्हणजे त्यांचा बिझनेस करत होत्या, तर त्या आता इथं नाही आहेत, त्या पुण्याला शिफ्ट झालेल्या आहेत। तर त्या हे आहे चिंतामणीचा गणपती, बघू शकता। आणि आपण जर काही करायला घेतलं ना तर स्वामी गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतच असतात। तर त्याच्यामुळे ती मुलगी बोलली की मी तिथे आता माझं शॉप लावत नसते, तर माझ्याच जागेवर तू शॉप लावू शकते। म्हणजे एखाद्या चांगल्या कामाची आपण सुरुवात केली ना तर स्वामी आणि गणपती बाप्पा नेहमी आपल्याला आशीर्वाद आणि सपोर्ट करत असतात। तर आपण फायनली गणपती बाप्पाचं जे आहे लालबागचा राजा तिथं आपण म्हणजे पोहोचलेला आहे। आणि इथंच लालबागचा राजा बसणार आहे, तुम्हाला माहिती आहे। आणि पब्लिक 2-3 दिवस इथं लाईनीमध्ये उभी असते। आणि फायनली ही ती जागा आहे जिथे आपले आराध्य दैवत गणपती बाप्पा मोरया बसणार आहे, लालबागचे राजे। तर ते इथं बसणार आहे आणि ते जागा मग आम्ही पाहून घेतली। आणि तुम्हाला माहिती आहे एवढा मोठा बिझनेस किंवा हे करणं एकाची बसची गोष्ट नाही। आम्ही म्हणजे असं म्हणा की देवी शक्ती आहे, 4-5 जणी त्या मिळून हे करणार आहेत। तर सर्वांचा भरपूर असा सपोर्ट आहे आणि आपण फायनली लालबागचा राजा इथे पोहोचलेला आहे। आम्ही तिथं सर्चिंग केला, सर्वे केला, आमचं शॉप कुठे आहे, कोणत्या साईडनी जायचं, कोणत्या साईडनी यायचं। आणि फायनली नंतर आम्ही घरी आलो। तर जे नारळी फोडून ठेवले होते ना तर ते सगळ्यात अगोदर आम्ही नारळी वॉश करून घेतलेली आहे अशा पद्धतीने। म्हणजे नारळी फोडली होती ते वॉश करून घेतली, नंतर त्याचं पाणी वगैरे
आणि पाणी वगैरे निथरल्यानंतर आम्ही अशा पद्धतीने म्हणजे त्याचे काप करायला घेतलेले आहेत. भरपूर जण याच्यामध्ये व्यस्त आहेत आणि आता लवकरच माझ्या आईला पण मी बोलावून घेतलेलं आहे, मनीषाला पण बोलावून घेतलेलं आहे आणि ते सर्वजण या बिझनेस मध्ये सपोर्ट करत आहे. कोणतंही काम तुम्ही करायला घेतलं ना आता सोपं जाते. आता सध्या सोशल मीडिया बाजूला ठेवून मी माझं ह्या व्यवसायाकडे लक्ष देणार आहे आणि स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जर हा आमचा व्यवसाय व्यवस्थित चालला तर आम्ही दरवर्षी उकडीचे मोदक विकणार आहे आणि तसे पण हे रेग्युलरच इथं उकडीचे मोदक देणारच आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी ती नारळी आम्ही वॉश करून घेतली आणि अशा पद्धतीने बारीक करून घेतली, म्हणजे बारीक काप करून घेतले जसे आपण मसाल्यासाठी करतो तर. आणि ते बारीक केल्यानंतर एक तर हे किसल्या जाते किंवा मग पावशी वेळीवर पण सुद्धा किसल्या जाते. तर आम्ही आता हे मिक्सर मधून काढणार आहोत कारण मॅन पॉवर कमी असल्यामुळे वेळीवर एवढा मोठा काढणं शक्य नव्हतं आणि आज आम्ही सुरुवातीलाच 200 नारळीचा करणार आहे म्हणजे उकडीचे मोदक. तर बाकीचे हे नारळी पण आहेत आणि हे कापायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही जे काप करून घेतले ना तर त्याला अशा पद्धतीने आता मिक्सर मधून आम्ही बारीक करून घेतो आणि मिक्सर मधून बारीक जेव्हा मी करत होती तेव्हा जी मेन व्यक्ती आहे त्यांच्याच हातात हे सर्व आहे. तर म्हणजे त्यांनी सारण वगैरे तयार करायला सुरुवात केलेली आहे, तोपर्यंत आम्ही हे सर्व काढून घेतलेलं आहे. तर तुम्हाला आमची नवीन संकल्पना उकडीचे मोदक कसे वाटले ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही मुंबईचे असाल तर तुम्हाला लालबागच्या राजाजवळ जिथून नवसाची लाईन जाते तिथं मला जागा मिळालेली आहे आणि तिथं आम्ही मस्तपैकी उकडीचे मोदक सर्व मैत्रिणी म्हणून वरून विकणार आहोत. तर तुम्हाला माझी ही संकल्पना किंवा हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा. आणि त्याच्यानंतर आम्ही इथं हे करेपर्यंत तुम्ही बघू शकता इथं नारळ पण म्हणजे बारीक करणं चालू होतं कारण सारणामध्ये तूप, विलायची पावडर, जायफळ, गुळ आणि हा नारळाचा किस हे सर्व व्यवस्थित पाहते आणि सारण व्यवस्थित होणे खूप आवश्यक आहे. जोपर्यंत आम्ही मिक्सर मधून ते बारीक केलं तोपर्यंत इथं सारण पण तयार आहे. तुम्ही बघू शकता ते हे सारण मी थंड करत होती म्हणजे त्याच्यामध्ये जो पलेता होता ना तो फिरवत होती, ते एकजीव करत होती जेणेकरून सारण थंड झाल्यानंतर आम्हाला ते स्टोर पण करून ठेवायचं होतं व्यवस्थितरित्या. म्हणजे उद्या आम्ही मस्तपैकी उकड काढली की लगेच उकडीचे मोदक तयार करणार आहे. तर अशा पद्धतीने पूर्ण दिवस गेलेला आहे आणि एवढं एक्झर्शन झालेलं आहे म्हणजे मेहनतीचं काम आज एवढं झालेलं आहे ना अक्षरशः सर्वांना बॉडी पेन होता परंतु कोणाच्या चेहऱ्यावर निराशा नव्हती किंवा काहीच नव्हतं. सर्वांनी मन लावून काम केलेलं आहे आणि एकमेकाचा सपोर्ट शिवाय किंवा मॅन पॉवर शिवाय कोणताही व्यवसाय करणे अशक्य आहे. त्याच्यामुळं एकच सांगणं आहे, जे लोक म्हणतात की बाबा तुमचं जर सोशल मीडिया बंद झालं तर तुम्ही काय करणार, तर माझी तयारी आहे हार्डवर्क करायची, कष्ट करण्याची तयारी आहे आणि नेहमी मला काहीतरी नवीन करायला आवडते हे तुम्हाला पण माहिती आहे. कारण कष्टाला मी लाजत नाही आणि कधी झुकत पण नाही कारण कष्ट करणे हे माणसाला आलंच पाहिजे, कोणती परिस्थिती कशी येईल सांगता येत नाही. तर फायनली आम्ही सर्वांनी मग जेवण वगैरे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता मटकीची उसळ, तांदळाची भाकर, भात, लोणचं, लिंबू आणि अशा पद्धतीने आमचा संपूर्ण दिवस गेलेला आहे. तर रात्री आम्हाला 2 वाजलेले आहेत म्हणजे कामामध्ये 2 वाजून गेले होते आणि नंतर आमचे संपलेलं आहे. आणि एवढा बॉडी पेन होत होता की मी सांगू शकत नाही, खूप बॉडी पेन होत होता. आणि रात्री 2 वाजता आम्ही झोपलो आणि सकाळी उठलो. तर आता लवकरच तुम्हाला डायरेक्ट आमचा शॉपचाच व्हिडिओ येणार आहे. तर व्हिडिओ पुढील पाहण्यासाठी लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आज आई पण येणार आहे, मनीषा पण येणार आहे आणि उद्या परवा स्वरा पण येणार आहे. तर हे 10 दिवस आम्ही लालबागच्या राजा गणपती बाप्पा जवळच साजरा करणार आहोत. तर स्वामींचा आशीर्वादच आहे, तुमचा पण राहू द्या. तर चला बोला, गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.